नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी महत्त्वपूर्ण, आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय. या संदर्भात संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजची आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक संपन्न असून या बैठकीत महाराष्ट्र राज्य सरकारने 4 धडाकेबाज निर्णयास मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता प्रदान केली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोणते 4 धडाकेबाज निर्णय घेतले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा. चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. पुढील प्रमाणे पाहूया. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण. महाराष्ट्र कॅबिनेट डिसिजन. महाराष्ट्र राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठे 4 निर्णय घेण्यात आले आहेत. हे 4 निर्णय परिवहन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, उद्योग विभाग आणि महसूल, मुद्रांक, शुल्क व नोंदणी विभाग अंतर्गत हे घेण्यात आले आहे. या माध्यमातून रेल्वे स्थानकाचे नामकरण, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ या संदर्भात चारही शासनाने किंवा मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती पाहूया. निर्णय क्रमांक 1. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार, ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव मधु दंडवते रेल्वे टर्मिनल असे करण्यास अंतिम मंजुरी मंत्रिमंडळाने दिली आहे. कोकणातील जनतेची अनेक वर्षापासून ही मागणी मार्गी लावली. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार. परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय क्रमांक 2. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मध्ये सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबानास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणेस मान्यता. सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत मान्यता अंतिम मंजूर करण्यात आली. 3. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मोजे, सागाव, सोनारपाडा तालुका, कल्याण जिल्हा ठाणे येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन मिळणार. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यासाठी व ही जमीन ट्रस्टला नाममात्र दराने देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली. मंत्रिमंडळाचा निर्णय क्रमांक 4. नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करावयाच्या जमिनीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. मौजे गोधनी आणि मौजे लाडगाव रिठी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथील खाजगी जमीन नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी आणि प्रकल्पासाठी वाटाघाटीने थेट खरेदी करण्यात यावी लागणार आहे. या व्यवहारास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्यास मान्यता दिली आहे. हा निर्णय महसूल व मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाने मान्य केला. अंतिम मान्यता दिली करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव 4 शासन निर्णयाची माहिती व्हायरल केली आहे.
धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.